नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे आज सुद्धा नोकरीविषयक माहितीचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बरेच नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशीच महत्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर आज जी नोकरीची जाहिरात आपण बघणार आहोत ती आहे इथे ECHS अंतर्गत एक्स सर्व्हिसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ सर्व्हिस. इथे जे आहे हेल्थ स्कीम डिपार्टमेंट ऑफ ESW मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंतर्गत इथे ही नोकरीची नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत आहे, कशा प्रकारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा संपूर्ण महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे इतरांपर्यंत सुद्धा ही नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ इथे पोहोचतील. तर ही ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला इथे दिलेली आहे. तुम्ही याद्वारे संपूर्ण माहिती जी आहे तिथे ऑफिशियल वेबसाईट वरती बघू शकता. संपूर्ण डिटेल वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत. तर चला आपण जी जाहिरात प्रसिद्ध झालेली ती आहे ती इथे बघूया. तो स्टेशन हेडक्वार्टर ECHS INS गोमंतक यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ECSH एक्स सर्व्हिसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम यांच्या अंतर्गत ही नोटीस आहे. So ECH invite application for the eligible engage the post of medical and paramedical staff. So medical आणि paramedical staff साठी contractual basis वर ECHS Polyclinic Vasco for period of 11 month or a 1 year. Renewable as applicable for the additional period of 1 year till attending the maximum age subject to perform the candidate or other condition according to the criteria as mentioned. सो 11 महिन्यांसाठी कंत्राटी भरती पण रिन्युएबल होऊ शकतं पुन्हा इथे 1 इयर मॅक्झिमम एज जे आहे अटेंड करेपर्यंत. सो जशी त्यांची रिक्वायरमेंट असेल. सो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे म्हणून सोडून देऊ नका. हे रिन्युएबल असतं कॉन्ट्रॅक्ट. सो पुन्हा तुम्हाला इथे जे आहे इथे रिन्युएबल मिळतं. सो कोणत्या पोस्ट आहेत बघा. सो पहिल्यांदा इथे आहे डेंटल ऑफिसर. डेंटल ऑफिसरची इथे पोस्ट आहे. यासाठी BDS बॅचलर इन डेंटल सर्जरी BDS तुमचं इथे गरजेचं आहे. त्याचबरोबर मिनिमम 3 इयर वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला इथे गरजेचा आहे. तो रिझर्वेशन ESM कॅन्डिडेट साठी 60% इथे रिझर्वेशन असणार आहे. एक इथे पोस्ट आहे. तुम्हाला इथे फिक्स वेतन जे आहे मिनिमम 95,000 ऍज पर गाईडलाईन. सो 95,000 तुम्हाला यासाठी वेतन जे आहे ते इथे मिळणार आहे. पुढची पोस्ट इथे फार्मसिस्ट साठी वॅकन्सी आहे. सो यासाठी तुमचं B फार्मसी गरजेचं आहे और अप्रूव्ड डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम अन इन्स्टिट्यूट रेकॉग्नाइज्ड बाय द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया किंवा डिप्लोमा सुद्धा चालू शकतो. सो B फार्म किंवा D फार्म इथे दोन्ही जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता. ऍज अ रजिस्टर फार्मासिस्ट गरजेचं आहे आणि मिनिमम 3 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे. सो 3 वर्षाचा अनुभव इथे गरजेचा आहे आणि रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे. B फार्मसी D फार्मसी दोन्ही कॅन्डिडेट जे आहे यासाठी अप्लाय करू शकता. सो यासाठी 36,500 ऍज पर गाईडलाईन्स नुसार तुम्हाला वेतन जे आहे ते मिळणार आहे. सो या 2 पदांसाठी इथे भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सो अर्ज कसे करायचे आहेत बघूया. सो फॉर डिटेल बेसिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स टर्म आणि कंडिशन जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे यासाठी ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला जे आहे डिटेल जे आहे तिथे मिळणार आहेत किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जे स्टेशन हेडक्वार्टर आहे ECHS सेल INS गोमंतक वास्को. टेलिफोन नंबर दिलेला आहे. ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. ऑल्सो अप्रोच ECHS पॉलिक्लिनिक वास्को द गामा फॉर डिटेल. प्रेफरन्स विल बी गिवन द एक्स सर्व्हिसमॅन. सो एक्स सर्व्हिसमॅनला प्रेफरन्स इथे दिला जाणार आहे. लास्ट डेट आहे कधी ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता बघा. लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन ऍज पर फॉर्मॅट गिवन ऑन अवर वेबसाईट. वेबसाईट वरती फॉर्मॅट दिलेला आहे. ऍप्लिकेशन ऍज पर रिक्विसाइट फॉर्मॅट अलॉंग विथ अ सेल्फ अटॅस्टेड फोटोकॉपी. सो रिक्वेसाइट फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये तुमच्या सेल्फ अटॅस्टेड डॉक्युमेंट जे आहेत जोडायचे आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स विल बी सबमिटेड टू OIC स्टेशन हेडक्वार्टर ECHS सेल INS गोमंतक बाय 20 जुलै 2026. सो 20 जुलै पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता.
ऍप्लिकेशन रिसिव्ड आफ्टर 10:30 नंतर 20 जुलैला आलेले तुमचे ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट केले जाणार नाहीत. सो 20 जुलै लास्ट डेट आहे. ज्यांना ऍप्लिकेशन करायचंय लवकरात लवकर इथे ऍप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट वेबसाईट वरती आहे. सो फॉर्मॅट तुम्हाला इथे फॉर्म भरून त्याच्याबरोबर तुमचे सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला जे आहेत इथे 20 जुलै पूर्वी दिलेल्या पत्त्यावरती इथे पाठवायचे आहेत. ऍप्लिकेशन इन एडिटेबल पीडीएफ फॉर्मॅट अपलोडेड इन ECH वेबसाईट ड्युली टाईप will be only accepted. Okay. So application other than the uploaded editable PDF format will not be entertained. So ऑफिशियल वेबसाईट वरती इथे फॉर्मॅट दिलेला आहे. त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करायचे आहे. इंटरव्ह्यू डेट, टायमिंग अँड व्हेन्यू. सो सिलेक्शन इज बेस्ड ऑन अ इंटरव्ह्यू बाय बोर्ड ऑफ ऑफिसर. सो इंटरव्ह्यू तुमचा यासाठी होणार आहे. सो इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे 21 जुलै रोजी. कॅन्डिडेट मस्ट रिपोर्ट ऍट INS गोमंतक मेन गेट ऍट 9 AM. ओके. सो तुम्हाला इंटरव्ह्यूला जाताना तुमचे ओरिजिनल सर्टिफिकेट, मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, 10th, 12th, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा कोर्स, जे काही एज्युकेशन डॉक्युमेंट आहे ते, वर्क एक्सपिरियन्स गरजेचा आहे तो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं डिस्चार्ज बुक असेल ते, PPO कार्ड असेल ते फार्मसीसाठी लागणार, सर्व्हिस रेकॉर्ड तुमचा असेल, पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू इथे लागणार आहे. सो सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी अंडरगो ऑन अ जॉब ट्रेनिंग 10 days prior to joining the dates. सो OGT पिरियड विल बी अनपेड. सो ट्रेनिंगचा जो पिरियड असणार आहे तो अनपेड आहे, पण ट्रेनिंग कंपल्सरी आहे जॉईनिंगच्या पूर्वी. सो संपूर्ण माहिती तुम्हाला या पदांची इथे दिलेली आहे. अजून सुद्धा काही प्रश्न असतील, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आठवणीने करा, व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त, म्हणजे इतरांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.